श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील संकष्ट चतुर्थी आणि ही वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी असणार आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात. अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही, पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. उलट आपल्याला दुष्परिणाम हे भोगावे लागतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अशा काही भाज्या आहे की ज्या घरामध्ये चुकूनही बनवू नये. तसेच याच चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा बाप्पाची पूजा करत असतो तेव्हा काही चुका या चुकूनही करायच्या नाही. आणि भरपूर महिला व पुरुषांकडून या चुका होतात. त्यामुळेच आपण पूजा करूनही आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. मग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काय करावे व काय करू नये याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. संकष्ट चतुर्थीचे महत्त्व खूप मोठे आहे. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडथळे दूर करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. गणादीप संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्रदर्शन झाल्यावरच पूर्ण होते. चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत पूर्ण होते असे म्हटले जाते. आता ही संकष्ट चतुर्थी नक्की कधी आहे तर ते बघूया. मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी तिथी ही 8 नोव्हेंबरला शनिवारी सकाळी 7:32 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबरला रविवारी पहाटे 4:25 राहील. त्यामुळे गणादीप संकष्ट चतुर्थी ही 8 नोव्हेंबर रोजीच आपल्याला साजरी करायची आहे. आता चंद्रोदयाची वेळ पाळणे याला देखील खूप महत्त्व आहे. अगदी तुम्ही उपवास व्रत करणार असाल तर चंद्रोदयाची वेळ पाळली तरच आपण जो काही उपवास करतो, व्रत करतो, तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहण्याची वेळ ही 8 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:50 असणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्ट चतुर्थीचा उपवास व्रत केलं जातं. हे भक्तिभावाने उपवास व्रत केल्यास बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व विघ्न संकटे हे दूर करत असतात. तसेच गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता देखील म्हटलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी देखील गणपती बाप्पाची पूजा सेवा ही केली जाते. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा पूजा करायला बसतो तेव्हा पूजेच्या अगोदर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आपण जर गोमूत्र शिंपडून मग पूजा सेवा केली तर ती पूजा नक्कीच सफल ठरत असते. कारण की भरपूर वेळा घरामध्ये मांसाहार बनवला जातो किंवा घरामध्ये अशा काही व्यक्ती येतात की त्यांनी देखील मांसाहार केलेला असतो. मग ही जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण घरामध्ये अगोदर गोमूत्र शिंपडावं आणि मग त्यानंतर आपण पूजा करायची आहे. किंवा तुम्ही फरची पुसताना त्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकू शकता. त्यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. तर आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. तसेच पिवळी मोहरी ही देखील पाण्यामध्ये टाकावी. पिवळी मोहरी ही देखील आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते. गोमूत्र टाकावं आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास व्हावा, माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावे यासाठी आपण पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. तर या सर्व वस्तू टाकून आपण जर फरची पुसली तर आपल्या घरामधील नकारात्मकता ही दूर होत असते. अगदी आपल्या इथे देखील कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक, मग त्यांना आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. मग आपली घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण या दिवशी याच पाण्याने फरची पुसायची आहे. तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपण आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. दाराबाहेर आपण रांगोळी काढायची आहे. अगदी मोठी रांगोळी काढणे जरी शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे,
दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तसेच या दिवशी आपण आपल्या घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद हे होऊ द्यायचं नाही. अगदी घरातील लहान मुले असतील किंवा अगदी मोठी माणसं असतील तर त्यामध्ये देखील भांडण, तंटे, वादविवाद होऊ द्यायचं नाही. मग अगदी जावा असतील किंवा सासू सुना असतील, आपण अगदी घरामध्ये भांडण केलं आणि त्यानंतर आपण पूजा किंवा सेवा करायला बसलो तर त्या सेवेमध्ये, पूजेमध्ये आपलं लक्ष लागत नाही. आपलं लक्ष, मन संपूर्ण त्या भांडणाकडेच असतं. त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्यासोबत असे काही व्यक्ती असतात की ते नेहमी दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात, पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले वागतात, चांगले बोलतात, म्हणून आपण त्या व्यक्तींसोबत राहत असतो. पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण अशा व्यक्तींसोबत चुकूनही राहायचं नाही किंवा त्यांच्या इथे जेवण देखील करायचं नाही. आपण जर असं केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा, सेवा करत असतो तेव्हा अगदी आसन देखील आपल्या काळ्या रंगाचं नसावं किंवा अगदी आपण पूजा करताना जे काही वस्त्र परिधान करतो ते देखील काळ्या रंगाचे नसावे. मग काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही. आपण मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो, पण आपल्याला या गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे. तसेच चतुर्थीचा उपवास आपल्याला जर करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील आवश्यक आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही. चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नये असे म्हणतात. मग अगदी आपण उपवास करणे शक्य नसेल तर या दिवशी आपण सेवा देखील करू शकता. या दिवशी आपण गणपती अथर्वशीर्षचे पठण आवर्जून करावे. तसेच आपल्या मुलांना देखील हे पठण करायला लावावे किंवा श्रवण केलं तरी पण चालेल. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो, आपल्या मुलांना मिळत असतो व मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते. चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशु पक्ष्यांना छळू नये. अगदी दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला पण आपण तसंच जाऊ द्यायचं नाही. आपण त्या व्यक्तीला खाण्यासाठी देऊ शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल, पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये. आपण त्या व्यक्तीला काहीतरी दान केलं तर त्याच्या कित्येक पटीने आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला नैवेद्य दाखवता देखील आपण काही चुका या चुकूनही करायच्या नाही. काही चुका टाळल्या पाहिजे. आपण गणपती बाप्पाला नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये आपण मिरचीचा वापर चुकूनही करायचा नाही. शक्यतो तेल आणि मिरची या दोन्हींचा वापर करू नये. आपण तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न आवडते, त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. जास्त तिखट कोणताही नैवेद्य बाप्पाला अर्पण करायचा नाही. तसेच आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो, अर्पण केल्यानंतर तो लगेच आपण तिथून काढायचा नाही. नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद आपल्याला काढता येईल. आता आपल्या इथे लहान मुले असतात किंवा शेजारी देखील लहान मुले असतात. आपण त्यांना आरतीसाठी बोलवलं किंवा घरामध्ये जरी लहान मुले असली तरी पण त्यांना प्रसादाची अपेक्षा असते. मोदक आपल्याला कधी मिळेल ही अपेक्षा असते. तर आपण लहान मुलांना मोदक हे लगेच दिले तरी पण काही एक हरकत नाही, कारण की लहान मुले ही देवाघरची फुलेच आहेत असे म्हणतात. आपण त्यांना दिलेलं अन्न हे देवापर्यंत पोहोचतं, बाप्पापर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे. तसेच आपण कधी नैवेद्य जर तसा राहिला तर आपण दुसऱ्या दिवशी गोमातेला जाऊन देतो किंवा कुत्र्यांना खाऊ घालतो किंवा आपण त्या दिवशी गाईला किंवा कुत्र्याला देखील नैवेद्य देत असतो. पण तेव्हा तो नैवेद्य तसाच जमिनीवरती पडून राहणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. भरपूर वेळा गाय आणि कुत्रा जर त्यांनी तो नैवेद्य खाल्ला नाही तर तो नैवेद्य तसाच कचऱ्यामध्ये जात असतो. त्यामुळे अर्पण केलेले नैवेद्य हा वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे. पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गायला खाऊ घालावे. नंतर तो प्रसाद आपण स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा. असे केल्याने देव हा प्रसन्न होतो. तसेच या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी बुधवारच्या अगोदरचा दिवस म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी देखील आपल्याला मांसाहार हा करायचा नाही किंवा घरामध्ये दुसरे काही व्यक्ती असतील तर त्यांना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे. अगदी त्यांनी जरी मांसाहार केला तरी पण आपण केलेल्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही. आता शनिवारी संध्याकाळी देखील जेवणामध्ये कांदा, लसूण याचा वापर करायचा नाही. आपण
सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. तसेच अगदी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील आपल्याला उपवास असेल किंवा नसेल तरी पण आपण घरामध्ये काही भाज्यांचं सेवन करायचं नाही. कांदा लसूण हा टाळायचा आहे, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही भाज्यांचे सेवन केले जात नाही. तर दुधी भोपळ्याची भाजी ही आपण चुकूनही बनवायची नाही. तसेच कोबीची भाजी असेल, ही भाजी देखील आपण बनवायची नाही. तर या 2 भाज्या आपण टाळायच्या आहे. आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी देखील या भाज्यांचे सेवन चुकूनही करायचं नाही. आपण उलट सात्विक अन्नच ग्रहण करावं. तसेच रविवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आले तर त्याला आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या द्यायच्या नाही. तांदूळ आणि साखर, मीठ या आपल्या घरातील 3 वस्तू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात. आपण या वस्तू संपण्याच्या अगोदर जर आपण घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. उलट माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. तर आपण मीठ हे या दिवशी कुणालाही देऊ नये. अगदी कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे मीठ मागत असेल तर आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही द्यायचं नाही. तसेच दुसरी वस्तू म्हणजे धने. धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात. जेव्हा धनत्रयोदशी असते तेव्हा आपण धन्यांची देखील पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी मीठ आणि धने कुणालाही देऊ नये. तसेच आपण दही देखील संध्याकाळच्या वेळी कुणालाही देत नाही. पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण दही सकाळी देखील कुणाला देऊ नये आणि संध्याकाळी देखील कुणाला देऊ नये. आता तुम्ही म्हणशाल की दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर काय करावे? मग त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल. पण ती व्यक्ती देखील आपल्या दाराशीच जाता कामा नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. धन्यवाद.